हॉटेलपेक्षाही भारी मस्त असा सुटसुटीत चिकन फ्राईड राईस जर तुम्हाला घरी बनवायचं असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एकदा जरी हा चिकन फ्राईड राईस तुम्ही घरी बनवला ना तर तुम्ही परत परत बनवाल, चवीला इतका भारी लागतो। त्यासाठी काय करायचं, इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा शेजवान चटणी, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 अंडा फोडून घालायचं। आता हे सर्व साहित्यानं चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चिकन मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता इथे मी अर्धा किलो बासमती राईस 1 तासापूर्वीच भिजत घातला होता। आता पाण्याला उकळ आला की त्यामध्ये मीठ घालायचं आणि राईसला आपल्याला 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं। मस्त आपला इथे सुटसुटीत राईस उकळून झालाय। आता यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि बाजूला थंड ठेवून द्यायचंय। आता एका पॅन मध्ये तेल घालून जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते आपल्याला एक करून टाकून याला शालो फ्राय करून घ्यायचंय। असं सोनेरी रंगावर चिकन फ्राय झालं की लगेच काढून घ्यायचंय। आता त्याच पॅन मध्ये 2 अंडे घालून आपल्याला याला पण फ्राय करून घ्यायचंय। आता फ्राय झालेला अंडा ही आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचंय। आता त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून त्याला परतून घ्यायचंय। आता हे थोडं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून तेही आपल्याला परतून घ्यायचंय। आता यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत, तर इथे मी गाजर, घेवडा आणि शिमला मिरची घेतली आणि याला देखील 2 मिनिटं छान परतून घ्यायचंय। आता यामध्ये फ्राय केलेले चिकन आणि अंडी घालायची आहे, सोबतच उकळलेला राईस घालायचा आहे। यावर आपल्याला 1.5 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा शेजवान चटणी, 1 चमचा चिली सॉस, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय। आता हे सर्व साहित्यांना एकत्र करून याला व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्यायचंय। झाला की नाही आपला मस्त सुटसुटीत चिकन फ्राईड राईस बनून तयार। जर तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बघायचा असेल ना तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।